नाही येत मला. तो म्हणे की मला काही येत नाही हे बरोबर आहे, पण माझ्या मागे हे एवढी मोठी फौज आहे ना, आणि हे फार एक्सपर्ट आहे, आणि माझ्याजवळ एक स्विच बोर्ड आहे, ज्या एक्सपर्टचं काम पडते, मला काय काम आहे हे मला मात्र कळलं पाहिजे, मला काय पाहिजे, आणि जे काम आहे ते चंदन करू शकते तर चंदनचं बटन दाबायचं. मी चंदन होण्याची गरज नाही. या सोसायटीजवळ ही पॉवर आहे की इतका एक्सपर्ट कोणी, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचा डॉक्टर कोण, हा एक्सपर्ट आपण बोलवू शकतो, ते काम करून घेऊ शकतो. ते ब्रेन माझ्याजवळ आहे. कोणचा माणूस आणायचा आणि कोणचं काम करून घ्यायचा मला शिकायची काय गरज आहे. बाकीच्या लोकांना हे नॉलेज नाही, माणसं कसे वापरावं म्हणून, त्यांचा उपयोग कसा घ्यावा म्हणून. मला काय पाहिजे हे कळते, आणि त्या माणसाला कशा प्रकारचं कामाला लावायचं हे मला कळते, आणि म्हणून मी जगातला एवढा मोठा श्रीमंत माणूस झालो. त्याचं कारण हे आहे. त्या वकिलाला तो म्हणे की तुम्ही किती शिकले हो, एवढे मोठे प्रश्न विचारून राहिले मला, आणि तुमचा पगार किती आहे, किती मिळवता तुम्ही, तुझ्यासारखे 50 बाय कामाला आहेत, आणि तुले जे देतात हे लोक त्याचे 10 पट देतो म्हणे मी त्यांना. कारण त्यांचे जो ब्रेन आहे, प्रत्येक माणसाचा जो ब्रेन आहे, हरिभाऊ ठाकरे आमचं ते दुसरं नाव घेतले आमचे सुपरिटेंडिंग इंजिनियर राठोड. तुम्ही असं नका सांगतो शिक्षणाला मीच काय होते म्हणून. आमदार साहेबासारखे माणसं आहेत आमच्या, जगन्नाथराव सारखे सोशल इंजिनिअरिंग जाणारी माणसं आहेत आमची. या माणसांचा आपण एकत्रितपणे उपयोग कसा करून घ्यायचा. आपले प्रॉब्लेम फार महत्त्वाचे नाही, आपला जो ॲप्रोच आहे प्रॉब्लेमचा आणि ते सोडवण्यासाठी तो आपण बदलला पाहिजे. आपल्यामध्ये जे भेदाभेद आहे ते आपण विसरले पाहिजे. एनर्जीज आपल्या मोकळ्या होतील, दबून पडलेल्या अडकून पडलेल्या ज्या एनर्जीज आहेत त्या मोकळ्या होतील, त्या मोकळ्या व्हायला पाहिजे. आणि आपण जर एकत्रितपणे जर काम केलं, या उद्देशाने केलं, तर भाऊसाहेबांचं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. तो पूर्ण करण्याचा तुमच्या सहकार्याने, कारण आम्ही जे करतो एवढे मोठे युनिव्हर्सिटीचे प्लॅन्स आणले, एवढ्या बिल्डिंगा झाल्या, आम्ही गेलो होतो का कुठे. हे आमचे प्राचार्य आहेत, हे आमचे प्राध्यापक आहेत, हे प्लॅन सांगतात करून. त्यांच्या पाठीमागे लागावं लागतं की हे आणा करून, हे झालं पाहिजे लवकर, यावर्षी आपल्याला 12व्या प्लॅनमध्ये हे भेटलं पाहिजे, 11व्या प्लॅनमध्ये हे भेटलं पाहिजे. अशा प्रकारच्या डेव्हलपमेंट होत असतात. आणि त्याच्यात जर आपण काही अडथळे निर्माण केले तर हे सारंच ठप्प पडून जातं. आणि म्हणून अडथळे निर्माण करू नये, आपण चांगल्या प्रकारे काम करू. आणि ही कार्यकारिणी मला वाटतं हे विचारतात मला भाषणातून, का माझं वय 83 वर्षाचं झालं, नवरून भाऊनी मला का घेतलं. भाऊ म्हणतात 77 वर्षाचं झालं, आणि आमचं काय काम आहे आता, आमची इच्छाही नाही तरी तुम्ही घेतलं. नाही भाऊ, तुम्हाला माहीत नाही, तुम्ही जे म्हातारे लोक आहात, तुमच्या हृदयाच्या दडदडीमध्ये भाऊसाहेब आहे, भाऊसाहेबांच्या कार्याविषयीची आस्था आहे प्रत्येक दडदडीमध्ये. तुमच्या श्वासाश्वासात ते आहे, तुमच्या चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुतीमध्ये जीवनाचा अनुभव आहे. गाडगे महाराज, भाऊसाहेब, महात्मा फुले यांची काय विचारसरणी होती, आणि त्या विचारसरणीच्या त्यांच्या कार्याचे अनुभवाचं गाठोडं तुमच्याजवळ आहे, आणि ते गाठोडं आम्हाला पाहिजे आहे. तुमचं बाकीचं काही काम नाही, बसत जा आमच्याबरोबर आणि त्या अनुभवाच्या पुढे आम्हाला देत जा, आम्ही बरोबर काम करू. याच्यासाठी तुम्ही आमच्यासमोर पाहिजे आहे. आणि ज्यांना ब्रेन आहे, याच्यातल्या गोष्टी कळतात अशा ऑफिसर्स लोक आम्ही नेमले. दामोदर खरोखर कुलगुरू आहेत. आमचे प्रिन्सिपल्स, मला भूषण आहे आमच्या प्रिन्सिपल लोकांचे. आमचे प्राध्यापक, जेव्हा चंदननी सांगितलं की ह्या कॉलेजचे प्राध्यापक, माझा ऊर भरून आला की कोणी आम्हाला चांगलं नाही म्हणत असं चंदन. खरं सर्टिफिकेट तर विद्यार्थीच देत असतात की आमचे प्राध्यापक किती चांगले आहेत. मला खूप छान वाटलं. आमचे प्राध्यापक चांगले आहेत, आमचे शिक्षक चांगले आहेत, आमची संस्था चांगली आहे, काही वाईट नाही. पण ते काय होते, इलेक्शनमध्ये गडबड होऊन जाते. इलेक्शनमध्ये जो आरोप, या जिल्ह्यातल्या तर लंगोटी पेपरनं आमची एवढी नालसणी केली, आमची नाही केली, त्याने असं नाही समजलं की ही नालसणी शिवाजी शिक्षण संस्थेची आहे, ही आपली आहे. कारण आपण याच परिवारातले आहोत. आपण आपल्या परिवाराची निंदा नालसणी करून राहिलो हे त्यांच्या लक्षात नाही आलं, आणि म्हणून अशा प्रकारे झालं. त्याच्यावर तुम्ही जाऊ नका. शिवाजी शिक्षण संस्था काय आहे, तिचं पोटेन्शियल काय आहे आणि तिच्यात केवढी मोठी ताकद आहे
हे जर आपण युटिलाइज करण्याचा विचार जर आपण केला आणि तो जर विचार आपला स्ट्रॉंग असेल, तो विचार जर आपला पॉवरफुल असेल, अँड इफ वी हॅव गॉट फुल ऑफ डिटर्मिनेशन आणि इफ वी हॅव गॉट बर्निंग डिझायर अँड इफ वी हॅव दी परसिस्टन्स, जे काही विचार तुमचे असतील ते विचार प्रत्यक्षात आल्याशिवाय राहणार नाही आणि ते प्रत्यक्षात येतील या कामी आम्हाला तुम्ही आशीर्वाद द्यावे, हाच खरा आमचा सत्कार ठरेल. एवढं बोलून मी सत्कार